राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। राज्यातील पूरस्थिती, मान्सूनपूर्व पावसामुळे शेतपिकांचं झालेलं नुकसान आणि वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बैठकीत घेतला जाणार आढावा। आठवडाभर आधीच अचानक आलेल्या मान्सूननं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं। मान्सून वेळेआधीच आल्यानं पेरणीसह शेतीचं गणितच बिघडलं। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात। कणकवलीमध्ये जानवली नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। महामुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी शक्ती चक्रीवादळाचा धोका टळला। अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ तयार होणार नाही, हवामान विभागाने केलं स्पष्ट। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आटोपता। दिल्लीतील पद्म पुरस्कार सोहळा आणि मुंबई दिल्लीतील पावसामुळे निर्णय। स्थानकामध्ये पाणी गळाल्यानंतर मुंबईतील ॲक्वा मेट्रो सेवा अंशतः बंद। आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये दुरुस्तीचं काम सुरू। RAJVLR ते वरळी मेट्रो सेवा सुरळीत। CBSE अभ्यासक्रमामध्ये 4वी ते 12वी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त एक धडा आणि 68 शब्द। शिवरायांच्या इतिहासाला इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी पोरके। शिवप्रेमी आणि इतिहासकारांकडून नाराजी व्यक्त। वैष्णवीच्या शरीरावर मृत्यूपूर्वी मारहाणीच्या 15 ताज्या खुणा। हत्येचा संशय बळावला। कर्नाटकच्या माजी मंत्र्याच्या मुलालाही आरोपाखाली केली अटक। संभाजीनगर पोलिसांकडून उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्याचा एन्काउंटर। अमोल खोतकर असं दरोडेखोराचं नाव। पोलिसांवरील गोळीबाराच्या प्रत्युत्तरार्थ एन्काउंटर। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू। राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 278 वर। मुंबईमध्ये सर्वाधिक 35 कोरोनाबाधित।